नमस्कार, मी आहे सोनाली. अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूया पनीरपुरी. पनीरपुरी अगदी झटपट होते आणि मुलांनाही खूप आवडते. चला तर मग पाहूया या पुढची कृती कशी करायची ते. इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे चणा डाळीचे पीठ तसेच 2 चमचे बारीक रवा ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि 1 चमचा इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे. एक छोटा चमचा ओवा हातावर चुरगळून यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. धनापूड घेतली 1 चमचा, चिली फ्लेक्स घेतला आहे अर्धा चमचा. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया. त्याचबरोबर 1 वाटी हे पनीर मी घरी बनवलेलं आहे. तुम्ही विकतचं घेणार असाल तर खिसून घ्यायचं आहे खिसणीवर. आणि 2 चमचे तेलाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचे. आता हे सर्व जिन्नस हाताने आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. यामध्ये तुम्ही पनीरसोबत एखादा बटाटाही घालू शकता चव वेगळी म्हणून. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा करायचा आहे. लक्षात ठेवा, पीठ आपल्याला पुरीसाठी जसं करतो तसंच घट्टसर करायचं आहे, पातळ नको. इथे आपलं पीठ मळून तयार आहे. याला आपण थोडंसं तेल लावून 5 मिनिट ठेवूया. तेल व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडून. इथे आपले गोळे करून तयार आहे. त्याला आपण तेल लावलं आहे थोडंसं. त्याचबरोबर पोळपाटालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याची पुरी लाटून घेऊया. पुरी सगळीकडून व्यवस्थित लाटून घ्यायची आपल्याला. कुठे जाड कुठे पातळ अशी होता कामा नये. तसं जर झालं तर पुरी व्यवस्थित फुलत नाही. थोडी जाडसर अशी आपण पुरी लाटून घेतलेली आहे. इथे तेल गरम झालं का ते पाहूया. तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण पुरी घालून घेऊया. पुरीवर आपल्याला हलकंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून पुरी फुलून वर येईल. पुरीची बाजू पलटून घेऊया. मस्त अशी टम्म फुगलेली पनीरपुरी आपली तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्याही सर्व पुऱ्या बनवून घेऊया. अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. हलकीशी प्रेस केल्याने पुरी व्यवस्थित फुलून वर येते. हिची बाजू पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान तळून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तयार करून घेऊया. इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता एक ना एक पुरी फुललेली आहे. एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे आणि ह्या पुऱ्या चवीला खूप छान होतात. मुलं आवडीने खातात. तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.